शिक्षण हक्क कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। घराजवळील खासगी शाळांनाही प्रवेश देणे बंधनकारक। समाजातील दुर्बळ आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षण नाकारणे म्हणजेच त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासूनची पायमल्ली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना घराजवळील शाळांमध्ये विनाविलंब प्रवेश देणे बंधनकारक असून त्यामध्ये खासगी विना अनुदानित शाळांचाही समावेश करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। न्यायमूर्ती एस.सी. नरसिंह आणि आलोक आराध्य यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। लखनौमधील एका शाळेने विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्याप्रकरणी दाखल याचिका फेटाळताना न्यायालयाने शिक्षण हक्क कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे। दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 25% आरक्षण सामाजिक समस्या प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने न्यायालयाने नमूद केले आहे। मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी प्रभावी अंमलबजावणी हीच खरी सामाजिक बदलाची गुरुकिल्ली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे।